हॅलो, तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता काय आहे, आपल्याला काय टाईम नाही. टाईम आहे म्हणल्यावर काहीतरी बनवायचं म्हणजे बनवायचं, हा डोक्यात विचार असतो. पण म्हणलं आता काय करावं, काय करावं विचार आला. पण तर त्यातल्या त्यात म्हणलं चला, आपल्या रानात बघू फेरफटका मारून कसं काय आलंय बघून यावं म्हणलं. म्हणून ताईंना विचारलं, बाबा मी येऊ का रानात? ताई म्हणल्या बिनधास्त जाऊन ये, काही विषय नाही. त्यामुळे डायरेक्ट आलो, असं डायरेक्ट मकाच्या रानात आलो बघा. ही केली बघा, ही दिसती नाही समधी गुरांना केलेली मका आहे बघा. थोडी पातळ उतळ आली आहे इकडं, पण खालच्या साईडला जरा चांगली दाटवाट दिसते मका बघा मित्रांनो. चांगली उत्तम पद्धतीची दाट आहे आणि म्हणजे अशी चांगली दाट वगैरे दिसते बघा, तुम्हाला दिसते ना? हां, अशी दाट आहे. मग आपण पण तरी बी ह्याच्या कुठं कुठं पाहून आहे ना, एक आळीचा प्रकार पडला आहे बघा मित्रांनो. मग आता त्याला लष्करी आळी म्हणतात ना, मग त्या आळी औषध मारायचं नियोजन आहे. मग आता इथे एक मकाचं रान आहे, शेत आहे आपलं आणि वरच्या तुकड्यात एक शेताचं मकाचं पीक आहे. तर आपण ते बी एका पिकात जाऊन बघणार आहे, बाबा कसं आहे काय आहे, बघू. हं? मित्रांनो, मला बघा काय दिसलंय. तुम्ही ह्या पक्षाला ओळखतात का? मला सांगा बरं नक्की. ह्या पक्षाविषयी तुम्ही कुठं ऐकले सांगा? आहे का काळी चिमणी? हाणू का दगड एखादा काळ्या चिमणीला? हां, जब्या शालूसाठी काळी चिमणी यांकडे गेलता ना, ही काय काळी चिमणी कशी बसली आहे? है ना, बरोबर ना? उडून गेली काळी चिमणी. काय गेली, लांब गेली, जाऊ द्या. तर चला, आपलं रान आलं जवळ, तुम्हाला धावतो. ही एक थोडं मकाच्या पुढं घेतलं, मका पुरली नसल्यामुळे ही टाकली थोडं मकाच्या पुढं. आणि पण पाऊस झालाय, भिजण्याजोगा वगैरे रान भिजवण्याजोगा चांगला पाऊस झालाय. आपली 2-3 कामं राहिलेत मित्रांनो, अशी की नाही. कसा विषय, आपला ऊस इथं माळाला 1 एकर घराच्या जवळच. 1 1.25 एकर किंवा एकरभर असन किंवा थोडं जास्त असन. तर त्या ऊसात कसं राहिले, ऊसाला आपण खतच नाही टाकलं. मेन म्हणजे मित्रांनो, खत नाही टाकल्यामुळे जरा ऊस जरा कमी प्रमाणात हे झाला, जरा टवटवी नाही पाहिजे तेवढी त्या ऊसाला. ते पाहू शकतला, ऊसाला तशी टवटवी नाही एवढी म्हणावी एवढी तरी. हा ऊस आहे, हा ऊस आहे. त्या मोठी झाडं दिसत का 2 ह्या ठिकाणच्या बघा, ही 2 झाडं, ह्या 2 झाडापर्यंत आपला ऊस आहे मित्रांनो जवळपास. अरे बाप, काय कुत्रं भिलं म्हणतो सनाट तिकडं ऊसात गेलं डायरेक्ट. काय वाटलं काय माहिती त्याला, केळीच्या बागेमध्ये. तो काय ही मित्रांनो मग काय, तर जरा पातळ वाटते जरा. हां, पण वरच्या बाजूला थोडी मापात आहे, अशी काही एवढं लय विषय नाही की बाबा खराब झाले असं असे म्हणून गाव म्हणणं नाही. चांगली कोणत्याही गोष्टीला नावं ठेवणं योग्य नसतं. लय नाव पाहू शकतात, ही आपली मका आहे बघा. ही काय अजून काय पेरलेली नव्हती मका, एक एक हाताने टाकून ही मका पेरली. तुम्ही ह्याच्या अगोदरचा माझा ब्लॉग बघितला असेल, ज्यांनी ज्यांनी बघितला असेल व्हिडिओ त्यांना माहिती ही मका कशी टाकली होती म्हणून. ती मका ही बघा असते, ह्यात काय तण वगैरे दिसत नाही. आणि मकावरती मला रोग बी दिसत नाही बघा मित्रांनो. लई कुठंतरी आहे एखाद्या मकावरती दिसतोय, पण आपण काय करू, ह्याला काय तणनाशक मारायची गरज नाही पडणार सहसा आत्ताच. कुठं एवढं तण दिसत नाही ह्याच्यामध्ये एवढं. ह्या साईडला वरती असेल, ह्या बाजूला वरती तण राहिलेलं असेल. पण ही रानं सध्या ही रान काळ आहे बघा, काळ्या मातीचं रान आहे. त्याच्यामुळं याच्यावरती असू शकते की बाबा थोडंफार तण येऊ नाही शकत. पण या बाजूची मका आहे ना, असं माळाचं रान आहे, पांढरी माती असल्यामुळे साधी, तिकडं तण असण्याची शक्यता आहे दाट. त्याच्यामुळे बघूया आपण तिकडे जाऊन कसं आहे काय ते. पण चला बघून तर येऊ कसं असतं. आपण फेरफटका रानात नाही करायचा, मग कुठं करायचा? हां, बरोबर आहे का नाही? आपल्या शेतामध्ये आपणच फेरफटका कधी बी केलेला चांगला असतो. आयुष्याच्या वाटेवर वळणावर चालताना स्वतःचा फेरफटका स्वतःने मारायचा असतो. स्वतःच्या फेरफटक्यासाठी कधी बी माणसाने दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नसतं. हा, तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो, देणार राहून गेलो. असा विषय होता, आम्हाला एक गाणं बनवायचं होतं. एक गाणं बनवायचं पांडुरंगावरती. पांडुरंग माझा मी तुझा भोळा भक्त रे, असं नावाचं एक अल्बम सॉन्ग बनवायचं चाललं नियोजन. पण स्टुडिओ असं आमच्या आकड्यानुसार गावाना, कारण की आकडा त्यांचा लय मोठाच होतोय. जवळजवळ 20-25 हजाराच्या वर म्हणतात रेकॉर्डिंगसाठी. आणि रेकॉर्डिंगसाठी 20 ते 25 हजार सांगितलं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना गायक वेगळा आला, संगीत देणारा वेगळा राहिला. असा आकडा जवळपास 40-50 पर्यंत आकडा होता मित्रांनो. म्हणून आपलं गाणं ह्या वेळेसच शूट होणार होतं, ह्याच आषाढी एकादशीला. बघू, मग रेकॉर्डिंग तर करून ठेवूया, पण पब्लिक कधी करू, पुढच्या एकादशीच्या वेळेस
शक्यतो होऊ शकते, म्हणजे पुढच्या आषाढी एकादशीला मोर्च्या वर्षी हे रेकॉर्डिंग करून शूट होऊन एडिटिंग होऊन वगैरे व्हिडिओ शूट होऊन सुद्धा राहू शकते. आणि तोपर्यंत आपलं तयारी झालेली बरं कधी बी. तर आता आपण इकडं परवाच्या कडेला आलो बघा मित्रांनो, वेळ गेला कळलं नाही. बघा ही मका आहे मित्रांनो, यात कुठं काय तण वगैरे दिसत नाही बघा मित्रांनो. म्हणावं असं म्हणजे म्हणावं असं नाही तर मित्रांनो, ते कुत्रं बिहून पळून गेलं का, कुत्रं आलंय परत मागे काय इकडं कुठे गेलं. त्याला काय वाटलं होतं काय काय दिसलं काय माहित नाही, त्याची त्यालाच माहिती. पण खूप पळत गेलो होतं. समोरच आहे आणि उभाच आहे, काय विचार आहे काय माहित त्याचा. रानात तर आलंय. मला बघून भूक होते या, काय वैशिष्ट्य काय माहित त्याच्या मनात मी कोण आहे हे त्यालाच माहिती आता. ए काय रे बाबा, माझ्या तर रानात देऊन मलाच भूक होतो. हो काय कारण काय तुझं मला सांग, काय येऊ तिकडं. हो तिकडून दम टाकतोय तो मला. रानात आला आपल्याच पण दम बी आपल्याला टाकतोय. काय बाबा काय आपल्या रानात येऊन आपलीच चोरी झाली का, दास झाले. ए बाबा जाऊ का मी तिथं, जाऊ का सांग. हो तुझी इच्छा असली तर जातो बाबा मी. तर मित्रांनो, कुत्र्याचं काम भोकायचं असतंय, आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं मित्रांनो. कधी कधी काही गोष्टी माणसांनी इग्नोर केलेल्या, कारण की काही माणसं अशी भोकणारे असावीच लागतात समाजामध्ये. हे कुत्र्यासाठी गोष्ट नाही, काही लोक भोकणारे असावीच लागतात. आपण जर काय करायला लागलो त्या गोष्टीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार कधीच करायचा नाही, ते त्यांना तसेच भोकून द्यायचे आणि आपण आपलं कार्य करीत राहायचं, असं माझं म्हणणं आहे. तर आपण वरून थोडं बघूया, इथं आपला ऊस कसा दिसतोय काय बघा मित्रांनो. हे असा ऊस आहे बघा, आतापर्यंत ऊस आहे पूर्णपणे. ह्या ऊसाला खत टाकत होतं पण पाऊस येत नसल्यामुळे खत नाही टाकलं. एक काल परवा दिवशी जरा थोडा जास्त पाऊस झाला आणि फोडून घ्यायचं चाललं नियोजन. आता ऊस बी मापात झाला आहे मोठा, डायरेक्ट ट्रॅक्टरने तीन चाकी ट्रॅक्टर आहे, त्याने ऊस फोडून घ्यायचं, खत टाकायचं एक 2-4 दिवसात. खत टाकलेला ब्लॉक आपण बनवूया, त्याचाही ब्लॉक बनवू. आणि खत टाकायचं म्हणजे दिवसभर जाणार आहे, पार फेस ना फेस जाणार ह्यात. ऊसाला खत टाकणं म्हणजे एवढं सोपं नाही. ऊसाला टाकायचं आहे, परत आपल्या मकाला खत टाकायचं आहे, खालच्या मकाला टाकायचं आहे, बाजरीला तणनाशक आणायचं आहे, बाजरीला युरिया टाकायचा आहे. म्हणजे भरपूर काम आहेत. आज यंदा या आठवड्यात एक 10-12 दिवसामध्ये लय काम आहेत, म्हणजे इतकं पर फेस ना फेस जाणार आहे इतकं होणार. तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद, टाटा, बाय बाय, सी यू. आणि आमचा ऊस कसा आहे बघा एकदा, कसा व्ह्यू झाला आहे बघा संध्याकाळच्या टायमिंगला एकदा. आणि जर नाईट केलं याच्यावर तर बघा तुम्ही आता बघा कसं काय भारी दिसतं व्ह्यूज, कसलं भारी वाटतंय राव मित्रांनो, एकच नंबर क्वालिटीचं. हां किती भारी, मस्त आहे का नाही. हां पाहू शकता तुम्ही या ठिकाणी, ह्या साईडला लाईट दिसते, त्या ठिकाणी आमचं गाव आहे बघा मित्रांनो इकडे साईडला. पण सध्या गावातली लाईट दिसत नाही, ती शेततळे आडो त्याच्यामुळं. पाहू शकतात तुम्ही काय मस्त व्ह्यूज झालाय.